मला आता कळतंय माझ्यातून केवढी मोठी चूक झाली ते. भक्ती, मला माफ कर मला. पण तुम्ही मला घरात जो प्रश्न विचारला, तू कायम राहतो संसार करायचं ठरवलं तर तुझी जबाबदारी कोणाची जीवावर घेऊ? माझ्याकडचं तुला द्यायला काहीच नाही. तुला सोड, माझ्याकडं तर मला द्यायलाच काय नाही. भक्ती, नीट समजून घे. हे लग्न एक अपघात होता. पैसे मिळायला केलेले एक ढोंग. आणि आता खिशात पैसे नसताना लग्न कसं करायचं? कसा संसार करायचा? मी 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 काय करू? एवढं होऊ नाही. भक्ती तुला एक संधी देते. एखादा असता ना पेटून उठला असता. मी तुला स्वीकारलंय म्हणून तिया मागे ठामपणे उभा राहिला असता. मावत तरी तर उभा राहायचं पण धाडस होईना. आणि तुम्ही ठामपणे उभा राहायला सांगताय. तुला ना मला सोलून काढायची इच्छा होऊन राहिली. तुला मी खरं तर मी एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. भक्तीचं प्रेम मला कधी कळलंच नाही. आणि कळणार तरी कसं? एवढं प्रेम, एवढा जीव मला आयुष्यात कोणी लावलाच नाही. तुम्ही मला सुधारायची एक संधी देताय, पण खरंच मी त्या संधीचा पण लायकीचा नाही. मी माया मी भक्तीचा नवरा बनायला तयार आहे. बरं झालं पण तुम्ही आलात. अशा प्रसंगामध्ये बाई माणूस असलं की आधार वाटतो. त्यांना बरं वाटलं असेल. नाही, आमचं येणं साहजिकच होतं. पण त्या भक्तीच्या खोट्या नवऱ्याला जे काही तुम्ही शोधून काढलंय, ती घिमया जी काही केलेत ना तुम्ही, त्याला खरंच तोड नाही. कौतुकास्पदच आहे ते. आणि मला चांगलं ठाव आहे, हे काम तुझ्या बिघा दुसऱ्या कोणालाच जमलं नसतं. पण केलं कसं आहे सगळं? विशेष काही नाही. ते इतकी वर्ष राजकारणामध्ये असे अनेक माणसं शोधतो आम्ही. गुन्हेगारांचा माझा एक अभ्यास आहे त्यांच्याबद्दलचा. जे असे अट्टल असतात ना, मुरलेले, ते पोलीस स्टेशनच्या आसपास कुठेतरी लपून बसलेले असतात. कारण त्यांना हे माहित असतं की पोलीस आसपासची जागा सोडून दूर कुठेतरी शोधायला जातात. आणि हे जे असतात ना सोन्यासारखे भोरटे, कधीतरी परिस्थितीनुसार काहीतरी गुन्हे करणारे, हे असे आसपासच्या गावामध्ये कुठेतरी लॉजवर वगैरे जाऊन बसलेले असतात. माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी, जा आपल्या सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये जा, सगळी लॉज शोधून काढा. हा कुठे असेल माहिती? केडगावच्या अमृत लॉज वरती बसला होता. तिथनं धरून आणला. 2 कानपडात मारले त्याच्या. खरं तर ना आणणारच नव्हतो, तिथेच सोलपटून काढणार होतो त्याला. बघितल्या असा संताप आला होता. पण केवळ मुक्ताला शब्द दिला होता म्हणून त्याला मी घेऊन आलो. हो, तुम्ही नसते तर हा माणूस कधी सापडलाच नसता. भक्तीचं काय झालं असतं देवालाच ठाऊक. तुमचे लई उपकार झाले. उपकार वगैरे काही नाही हो. आणि आभार मानायचे असतील त्या गावकऱ्यांचे माना. वेळेवर ते गावकरी धावून आले म्हणून मुक्ता, भक्ती आणि सारंग यांचा जीव वाचला. म्हणून ते तिकडेच गेलेत मगाशीच त्यांचे आभार मानायला. भागवत दादा, तुम्ही नुसतं पाहून थांबला नाही तर लोकांना गोळा करून घेऊन गेलात तिथं. खरंच एवढं कोण करत असतंय कोणासाठी? अहो, तुम्ही माया पोरींसाठी येळेवर देवासारखं धावून गेलात. तुम्ही नसता गेलात तर काय झालं असतो? नुसता विचार करून पण अंगावर काटा येतोय. अहो, मी नुसतं पाहून निघून गेलो असतो तर माया माणूस म्हणून असण्याला काय अर्थ उरला असता? आणि तुमची मुक्ता लई गुणी आहे बरं का. माझ्या मुलीला पण मी तिच्या संघर्षाची, तिच्या संबळ वादनाची उदाहरणं देत असतो. मुलीने कसं मुक्तासारखं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. हा, तिची स्पर्धा आहे ना व. हा, आता शेवटच्या फेरीला गेली ती. वा वा, तिला मायाकडून लय मोठ्या शुभेच्छा. सांगतो बर का. धन्यवाद. येतो मी. या या या.
तुम्हा सगळ्यांचा विश्वास तोडलाय, पण एक दिवस मी तुम्हा सगळ्यांचा विश्वास परत मिळवणार. भक्तीचं पण मन जिंकणार. लय मन दुखावले मी तिचं. मन कसं जिंकणार आहात? काहीतरी विचार केला असेल ना? नाही, मला माहित नाही. सध्या तरी माझ्या डोक्यात कायच नाही. सध्या फक्त माझ्या डोक्यात मी जे पाप केले त्याचीच मला लाज वाटायला लागली. पण एक दिवस तुम्हाला मावं कौतुक वाटेल, या तुमच्या जावयाचं म्हणजे घर जावयाचा अभिमान वाटेल, असं मी काहीतरी करून दाखवणार नक्की. मी काय म्हणते, रात्री कोणाचीच नीट झोप झाली नाहीये. थोड्या वेळ सगळ्यांनी झोपूयात. सगळ्यांनाच आरामाची गरज आहे. हा मोठ्या मालकीन बाई, चला. या बघते. अहो तुम्हाला सांगतो, तो सुन्या आहे ना, आता भक्तीच्याच घरी राहायला लागलाय. काय सांगतोयस? आणि एवढंच नाही, असं बी कानावर आलंय की तो सुन्या त्या भक्तीला खरोखर बायको म्हणून स्वीकारणार आहे. अरे कांता शेटने जी मलाई खायला सुन्याचा वापर केला, हेच सुन्या ही मलाई खाणार आहे. बघा ना, ह्यो समजा उलटाच गेम झाला. नाही 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 नाही, ते सुन्या जर खरोखर भक्तीचा नवरा झाला आणि ती यासोबत संसार थाटायचं स्वप्न बघत असेल, आणि हे जर का कांता शेटला कळलं तर भिंतीवर डोकं आपटून घेते. पण ते सुन्याला कुठं माहिती आहे, त्याचं नशीब लिहिलं जात नाही, फोडलं जाते. आणि कांता शेट काय जास्त दिवस आत थांबणार नाही, पैशाच्या जीवावर बाहेर येणार आहे. आणि एकदा का कांता शेट बाहेर आलं की सोन्या ढगात. मुक्ता, रडतेस? सांगितलं नाहीस तरी कळतं मला. अजूनही बोलायचं नाही माझ्याशी? ठीक आहे. दादा, मी मगाशीच बोलणार होते. तुमचे आभार मानायचे होते. कसे मानू काहीच कळत नव्हतं. आभार परक्याचे मानायचे असतात, आपल्या माणसाचे नाही. आभार मानून परक करतेस मला? उलट मला आनंद झालाय. आपल्या कुटुंबासाठी मला काहीतरी करता आलं. आणि भक्तीची काळजी करू नको स्वतः, तिची सगळी व्यवस्था मी बघतो. त्या सुनीलला कुठेतरी शहरामध्ये नोकरीला लावतो. नको काळजी करूस. मला तर असं वाटतं की आता आपण सगळ्यांनीच आपल्या घरामध्ये एकत्र राहूया, म्हणजे सगळ्यांचंच व्यवस्थित करता येईल. सगळ्यांनी एकत्र म्हणजे? म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र राहू, सगळ्यांचंच भलं होईल, सगळ्यांच्या भविष्यासाठी मला बघता येईल. त्या सुनीलला नोकरीला लावता येईल, भक्तीचाही विचार करता येईल. आता तू जास्त विचार करू नकोस. आपण सगळ्यांनी एकत्र राहू आपल्या घरी. मला कळते तू आता रेणुकाच्या घरच्यांचा विचार करतेस. तेच, मी नाही येऊ शकत. आणि तुम्ही कांताची अजिबात काळजी करू नका. जोपर्यंत मी इकडे आहे ना,
तो कुणालाही काही करू शकणार नाही. आणि मला माहित आहे मी त्या घरी परत यावं म्हणून तुम्ही सगळ्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहात. माहिती तर मग तयार का होत नाहीस आपल्या घरी येऊन राहायला? अख्ख्या कुटुंबाला घेऊन आपल्या घरी येऊन राहिलो ना तर सगळ्यांचं भलं होईल. मी सांगतोय, फार मनापासून सांगतोय, छोट इतकंही ढोंग नाहीये त्याच्यामध्ये. माझी तळमळ आहे, मला सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करायचंय. भक्ती म्हणत होती आम्ही वेगळा संसार थाटणार आहोत, त्याला आपण मदत करू ना. भक्तीच्या संसाराला तू इथे राहिला तर तो सुनील भरोसा नाही का काही? त्यापेक्षा तिथे आला, त्याला नोकरी करायला दिली मी, काहीतरी कामधंदा करेल, घामाचा पैसा कमवेल. भक्तीलाही आपण काहीतरी चांगलं शिकवू पुढे, शिवणकाम, भरतकाम, काय तिला येत असेल ते शिकवू, तिच्या पायावर तिला उभं करू, गजाला चांगल्या शाळेमध्ये टाकू. सगळ्यांचं भलं होईल ना. आणि मुळात सगळेजण सुरक्षित राहतील. आपल्या त्या घरामध्ये राहण्यामध्ये दोन्ही कुटुंबांचं भलंच होईल. विश्वास ठेव. दादा, तुमचं म्हणणं पटतंय मला. तुमची तळमळ पण मी समजू शकते, पण अण्णा कधीच मान्य करणार नाही. किती स्वाभिमानी आहे ते तुम्हाला चांगलंच माहित आहे. तुम्ही हा पण एक विचार करा की त्या घरात मी एकटी असताना रेणुकाताईंच्या घरच्यांना केवढा तमाशा केला होता. आम्ही सगळे तिकडे आलो तर ते काय करतील? रेणुकाताईंचा संसार मोडतील. नाही शक्य. सगळं शक्य होईल. मनात आणलं तर प्रत्येक गोष्टीवरती मार्ग निघतो. मनात आणायला पाहिजे. तुला माहितीये मी काय काय करू शकतो. मला विचार करायला थोडा वेळ द्या. ठीक आहे, पण सकारात्मक विचार कर. आत्मारामला मी समजावून सांगेन. मुक्ताच्या घरी गेलेले नगरकर जेव्हा स्वतःच्या घरी परततील ना तेव्हा त्यांना तुला बघून शॉकच बसेल. तुझ्या दर्शनाने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. त्यामुळे माझं ऐक, तू आता इथे येच. आवडेल. त्यांच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग बघायला ना मला खूप आवडेल. आत्या, एक नंबर प्लॅन केलास तू. चल, येतेच मी. सुनेच्या कुटुंबाला स्वतःच्या घरी ठेवणारे सासरे मी पहिल्यांदाच बघितले. तुम्ही खरंच लय चांगल्या. तुमच्या विषयीचा आधार आहे ना 100 पटीनं वाढलाय. मग तुम्ही आता तुमचं ते गुपित मला सांगितलं तर मला अजून आवडेल. ठीक आहे, सांगतो. फक्त तू त्यासाठी माझ्या बरोबर घरी चल, मग सगळं सांगतो. अहो हे काय, तुम्ही मला फसवताय. मी आधी विचारले ना. पण मी इथे आलो म्हणून विचारलंस ना. मी इथे कशाला आलो तुला माहितीये. तुला घेऊन जायला आलो. घेतल्याशिवाय मी जाणार नाही. अनबिलिव्हेबल. तुम्ही दोघं चक्क एकमेकांशी बोलताय. तुमच्यातली ती कट्टी मिटली का? नशीब आमचं. तुमचा उंदरा मांजराचा खेळ एकदाचा संपला. बरं, तू इथे कशाला आलाय सांग. ते आतमध्ये बोलवलंय. जेवायला बसले सगळे. मला म्हणाले की बोलव म्हणून मी आलो. चल चल. जया करमतच नाहीये. मी पहिल्यांदा माझ्या बाबांशिवाय राहते ना. खूप आठवण येते त्यांची. त्यांना रोज समोर बघायची सवय. अगं मला पण सगळ्यांची खूप आठवण येते ग. आपलं घर असं मोकळं कधीच नव्हतं ग. कुणीतरी नेहमी सोबत असायचं.
सतत कोणीतरी हाक मारायचं आणि काळजीनं विचारायचं. आजीचं जीव लावणं, मोठ्या आईचं गालावरून हात फिरवणं, कौतुक करणं, सारंग दादाचं आपल्याला सतत चिडवणं, भाऊमामांचे जोक्स. अगं आपल्या घरातली माणसं किती चांगली आणि मजेदार आहेत ना. हो, आपण मोठ्या आईला फोन करायचा का? हो, लाव ना. हा. बोल ग गायत्री. मोठी आई, कसे आहात तुम्ही सगळे? ठीक होत आम्ही सगळे. आणि तिकडे कसं आहे सगळं? सगळे ठीक आहेत ना? मामी, मामा कुठे आहेत? अगं जेवण झालं ना, शतपावली करायला गेले बाहेर जरा. पण तिकडे सगळं ठीक आहे ना? हो, घरी ठीक आहे सगळं, पण आम्ही अजिबात ठीक नाही आहोत. का ग, काय झालं? खूप आठवण येते तुमची. कधी येणार आहात तुम्ही परत? येतो, लवकरच येतो. एकदा इथे जरा मार्गी लागू दे सगळं, की येतो लगेच. देव करो आणि आजच सगळं मार्गी लागो. मोठी आई, भक्ती ताई ठीक आहे ना? ठीक आहे, पण सावराला वेळ लागणारच ना का तिला. पण तुला खरंच सांगते की त्या मुक्ताच्या घरची माणसं इतकी गुणी आहेत, स्वभाव इतके सगळ्यांचे चांगले आहेत. भल्या बेलांचे नसतात अगं स्वभाव चांगले. आता सगळी एवढी माणसं घरात जमलेत, ताटं कमी आहेत ना, गुपचूप जाऊन शेजाऱ्यांकडनं ताटं आणली. अगं कळलं पण नाही मला कधी गेले कधी ताटं आणली. सो स्वीट ऑफ देम. बरं उशीर झालाय खूप, झोपा आता. आणि दोघी म्हणून काळजी घ्या हा तिकडे सगळ्यांची. हो, तुम्ही लवकर या. हो, येतो येतो. आणि मामी, मुक्ता वहिनीला घेऊनच घरी आहे. हा हो, तिला घेऊनच येतो. बाय. हो. गाद्यांची गरज नाही आहे. अहो आजची गरज आहे. तुम्हाला आराम मिळावा म्हणून शेजारच्यांकडनं आणलेत. अगं पण शेजारच्याकडनं कशाला आणायच्या? अहो चालतं आमच्यात, अडी अडचणीला आम्ही एकमेकांची मदत करतो. आधी जास्तीची भांडी, मग गाद्या हातरून, म्हणजे आम्ही इथं येऊन तुम्हाला त्रासच दिला म्हणायचा. हो, त्रास कसला? उलट तुमचा किती आधार वाटला माहितीये. तुम्हाला आराम वाटावा, तुमचा त्रास कमी व्हावा, असं आम्ही काही करू शकत नाही. याच जास्त वाईट वाटत. मला सांग, माणसाला जगायला काय पाहिजे? भुकेला भाकर, अंगावर कापड आणि डोक्यावर छप्पर झालं की झालं. उगा आपणच आपलं आयुष्य नग असलेल्या सामानाने भरतोया. आताच्या लोकांना चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या लई हौस असती या. तुम्ही काळजी करू नका. हे देऊ शकत नाही, ते देऊ शकत नाही असं अजाबात मनात आणायचं नाही. जे हाय त्यात समज गोवाड म्हणून राहायचं. बर, तुम्ही बाया सगळ्या आत झोपा, आम्ही पुरुष मंडळी बाहेर झोपतो. चालतंय की. मी तारच झोपितो. तर या सुनेला पळून देणार नाही. तो पळायला लागला की असं पाय धरेल, असं त्याला खाली पाडेल आणि असं अंघोळ बसून त्याला डिश 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 असं मारेल. गजा, अरे झोपण्याची सगळी तयारी पण केली का? तयारी झाली सगळे? मोठे सगळी तयारी झाली आहे. हे बघ, शेजाऱ्यांच्याकडनं गाद्या पण घेऊन आल्यात. आजी चालतंय तेवढं. अगं काय मुक्ता, काय झाली तयारी झोपायची? हो. काय रे सुने, दिवसभर बसून बसून कंटाळला असशील. वय लयच कटाळा आलाय. उद्यापासून कंटाळा संपेल तुझा. उद्यापासून एक काम करायचं, सकाळी उठल्यानंतर आत्माराम आणि सारंगच्या बरोबर बाहेर पडायचं. दिवसभर त्यांच्या सोबत राहायचं आणि ते जे जे काम करतात त्याच्यात मदत करायची. ते जे सांगतील ते करायचं. अगदी रस्ता झाडायला सांगितला तरी तो झाडायचा. दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर असा घाम फुटेल ना, रात्री पाठ टेकल्या टेकल्या झोप लागेल. उद्यापासून हे करायचं. चला आता सगळ्यांनी झोपा. सगळ्यांना गुड नाईट. मुक्ता, जरा इकडे.
जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घे. फार वेळ घालवू नकोस.